नमस्कार, द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। राज्य सरकार आता शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करत आहे। त्या सक्तीविरोधात राज ठाकरेंनी पहिला विरोध केला। त्यांनी सरकारला देखील पत्रव्यवहार केला असून कोणत्याही शाळेने हिंदी विषय शिकवला तर आम्ही मराठीत धडा शिकवायला येऊ असा इशारा देखील मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा विभागाध्यक्ष संदेश देसाई व विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत शाळांमध्ये भेटी घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राजसाहेब ठाकरे यांनी दिलेली इशारापत्रे दिली। यानंतरही सरकारने शाळांना हिंदी भाषेची सक्ती केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन उभारेल याची ग्वाही दिली। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। जय महाराष्ट्र। आज वर्सोवा विधानसभेतील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळातर्फे मुख्याध्यापकांना आपण निवेदन दिलेलं आहे की ज्या महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषेच्या कंपल्शन विरोधात राजसाहेबांनी निवेदन दिलेलं आहे। आज या ठिकाणी आपण पाहू शकता, हे मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाज आहे 2024-25चा। याच्यामध्ये जी मराठी शाळा आहेत ते 262 राहिल्या आहेत आणि त्यात 33,700 विद्यार्थी आहेत। हिंदी भाषेच्या 220 शाळा आहेत आणि 267,000 विद्यार्थी आहेत आणि उर्दू 188 शाळा आहेत आणि 64,000 विद्यार्थी आहेत। याचाच अर्थ असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही मराठीचा टक्का कमी झालेला असून राज्य शासन अजून मराठीची गळचेपी करते आहे आणि हिंदी, ज्याच्यामध्ये जवळजवळ मराठीपेक्षा डबल विद्यार्थी आज शिकत आहेत, त्या भाषेचा पुरस्कार करत आहे। आमची राज्य शासनाला विनंती आहे की हे हिंदी सक्ती ताबडतोब थांबवावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।